वेंगुर्ला नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत आता चुरशीची होऊ लागले। या निवडणुकीत काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते प्रचाराला बाहेर पडू लागले। माझ्यासोबत आता आहेत विधाता सावंत, हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्यांनी प्रचाराचा जो धडाका आहे तो लावलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ती एकूणच त्यांची प्रचार आहे तो कशा प्रकारे चाललेला आहे। मला सांगा सावंत साहेब की एकूणच तुमच्या प्रचाराचा जो धडाका आहे तो आपण बघतोय की वेंगुर्ल्यात चालू आहे, कशा प्रकारे प्रचार करताय तुम्ही? प्रचार आमचा हेच आहे की आम्ही जरी काँग्रेसने दिलेले राणेसाहेबांनी दिले नौखे उमेदवार असलो तरी पण आम्ही पहिला सुशिक्षित उमेदवार आहोत आणि आम्ही त्या वॉर्डमध्ये आमच्या प्रभागामध्ये गेली 20-30 वर्ष राहत असल्यामुळे प्रभागातल्या सर्व समस्यांची जाण आम्हाला आहे आणि त्यामुळे राणेसाहेबांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास तो आम्ही नक्की सार्थकी लावू आणि या प्रभागातल्या नागरिकांना आमचा विश्वास दाखवू। त्याप्रमाणे ते नागरिक आम्हाला मतदान करून आम्हाला योग्य भरघोस मताने निवडून देतील। तुमचा जो प्रभाग आहे तो कसा व्यापलेला आहे त्याची जरा माहिती द्या। आमचा प्रभाग क्रमांक 3 जो आहे तो वेगवेगळ्या वाडी म्हणजे घाडीवाडा, महाजनवाडा, भोसलेवाडा, हॉस्पिटल, रस्ता लाईन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यापलेला आहे। या सर्व प्रभागांमध्ये सुशिक्षित मतदारसंघांची लोकसंख्या जास्त आहे आणि ह्या सर्व गोष्टींमुळे माझं त्या वॉर्डमध्ये स्वतः रोज जाणं येणं असल्यामुळे प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असल्यामुळे त्याचा नक्कीच मला या पुढच्या निवडणुकीत फायदा होईल। या प्रभागाच्या नेमक्या समस्या काय आहेत? नेमक्या समस्या म्हणजे आमच्याकडे पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे। वेंगुर्ल्याचाच पूर्णपणे पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे। गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये जर बाकीच्या लोकांनी म्हणजे युवा शक्ती प्रतिष्ठान म्हणा किंवा बाकीच्या सामाजिक संस्थांनी जर पाणी वाटप केलं नसतं तर वेंगुर्ल्याची पाणी समस्या अतिशय गंभीर झाली असती। पण ह्या सगळ्या ह्याच्यामधून पाणी प्रश्न, सांडपाणी म्हणजे आजच्याच पेपरमध्ये मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आजच्या पेपरमध्ये जे कॉम्प्लेक्समधील सांडपाण्याचा प्रश्न आला की हे कॉम्प्लेक्स कोणी बांधलं आहे, काय कोणी बांधलं, कुठल्या उमेदवारांनी बांधलं, कुठले त्याचे भागीदार कोण आहेत आणि ते ह्याच प्रभागामधून उभे राहिले आहेत किंवा कसं काय, ह्या सगळ्या विरोधासाठी आम्ही उभे राहिलो। कारण कॉम्प्लेक्सच्या सांडपाणीच्या ह्याच्यासाठी लोकांनी काय टॅक्सचा भरलेला पैसा त्यामधून खर्च केला जातो आणि हे अतिशय चुकीचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत नेत आहोत आणि लोक आम्हाला नक्की विश्वास ठेवतील हे मी मान्य करतो। शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत तुमच्यासमोर। एकूणच जर बघितलं तर शिवसेना भाजपचे उमेदवार असताना सत्तेतली शिवसेना भाजप आहेत, एकूणच तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय की त्यांना सत्तेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे का? शिवसेना भाजप गेली 2 वर्ष सत्तेमध्ये आहे तरी पण नगरपालिकेला पुरेसा जो निधी पाहिजे तो निधी दिलेला नाही, लोकांच्या समस्या सोडवलेल्या नाहीत। आमचा जो वेंगुर्ल्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो कोणी सोडवलेला नाही। त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा फायदा नक्कीच राणेसाहेबांच्या कार्यक्षमतेमुळे, राणेसाहेबांची जी कार्यक्षमता आहे विरोधी पक्षात जरी असले तरी ते निधी कसा विरोधी पक्षातून खेचून आणणे आणि या विकासासाठी खर्च करणे हे फक्त राणेसाहेबच करू शकतात आणि त्यामुळे राणेसाहेबांवर विश्वास ठेवून मतदार नक्कीच शिवसेना भाजपला नाकारतील आणि आम्हालाच निवडून देतील। मला सांगा तुमच्या पुढच्या 5 वर्षाच्या नेमक्या संकल्पना काय आहेत विकासाच्या, प्रभाग विकासाच्या तुम्ही काही संकल्पना मांडल्या असतील? प्रभागामधल्या काही मी समस्या आताच वर्कआउट केलेल्या आहेत। त्याप्रमाणे ज्या समस्या एक स्टेप बाय स्टेप येतं म्हणजे गणपती साना म्हणा किंवा काही विहिरींच्या खोली वाढवणे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी एक करून नगरपालिकेमध्ये सभागृहात मांडून त्याप्रमाणे त्याची टेंडर प्रोसेस करून त्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। तर हे होते विधाता सावंत, काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 3 मधील। त्यांनी आपला प्रचाराचा धडाका आहे तो लावलेला आहे। एकूणच बघतायत ते एकूण क्वालिफाईड उमेदवार आहेत आणि त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतानाही दिसतोय। कॅमेरामॅन दीपक वाघमारेसह विकास गावकर, कोकण नाव, सिंधुदुर्ग।